गोंदिया शहरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी वर्गखोलीतच बसून अनोखे आंदोलन केले. मात्र तरी देखील याची दखल वैद्यकीय अधिष्ठात्यांनी न घेतल्याने अखेर आंदोलक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना आपल्या असुविधांचे निवेदन देत समस्या सोडवण्याची विनंती केली आहे. एकीकडे ज्या महान मानवाचे नाव गोंदिया मेडिकल कॉलेजला दिले आहे त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा चा नारा दिला असल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील त्याचे अवलंब करत आपल्या हक्कासाठी हे आंदोलन छेडले आहे. आमचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया आहे हे सध्या वेगवेगळ्या जे काही प्रॉब्लेम आहे यांनी घेरवलेलं आहे. आमच्या कॉलेजची स्ट्रेंथ जवळपास 500 ते 600 मुलं आहेत, परंतु आमचा जो मेन प्रॉब्लेम आहे, मेन मुद्दा ज्यासाठी आम्ही इथेपर्यंत आलो आहे ते आमचे प्रथमतः आमचं प्राईम कन्सिडरेशन राहील आमची अभ्यासिका असणे. कारण आमच्या कॉलेजची जी काही ऑफिशियल अभ्यासिका आहे त्याच्यामध्ये फक्त 50 ते 60 मुलं मावतील एवढी तिची स्ट्रेंथ आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांना मागण्या केल्या. त्याचबरोबर आमच्या कॉलेजचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया आहे. ज्या महामानवाने आपल्या विचारातून संपूर्ण जगाला, संपूर्ण भारताला पुस्तकाचं ज्ञान, लायब्ररीचं ज्ञान हे काय असतं हे संपूर्ण जगाला सांगून दिलं आहे. आणि आज शोकांतिका या महाराष्ट्राची की ज्या कॉलेजचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया आहे, आज त्याच कॉलेजमध्ये आम्हाला आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आज जी काय अभ्यासिका आहे त्या विना मुकावं लागतं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गैरसोय होत आहेत. त्याचबरोबर ह्या मागणी व्यतिरिक्त आमच्या काही दुसऱ्या मुख्य मागण्या आहेत. जसं की आमच्या कॉलेजमध्ये जे काही आता सध्या तुम्ही हॉस्टेलचे सिनारिओ बघताल, 1 BHK फ्लॅटमध्ये जवळपास 10 ते 12 मुली एकत्र बसतात, म्हणजे ओव्हर क्राउडिंग आहे. त्याचबरोबर जे MBBS फर्स्ट इयरचे शरीरशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांचं जे प्रात्यक्षिक होतं आहे कॅडेवरवरती, तर आमची तर जी कॅडेवरची संख्या आहे ती खूप कमी आहे. कारण ॲनाटॉमी हा विषय म्हणजे शरीरशास्त्राचा ॲनाटॉमी हा विषय ज्या कॅडेवरती प्रात्यक्षिक करायचं आहे, जर तेच कॅडेवर नसतील तर मग ते प्रात्यक्षिक चांगलं होणार नाही आणि इव्हन जे येणारी डॉक्टरची जनरेशन आहे ती चांगल्या प्रकारचे सर्व्हिस देऊ शकणार नाही. त्याचबरोबर आमची तिसरी मागणी या ठिकाणी अशी आहे की आमच्या शाळेमध्ये म्हणजे आमच्या ज्यावेळेस मुलं ॲडमिशन घेतात फर्स्ट इयरला आणि नंतर तर आमच्या लायब्ररी आणि व्यायामशाळा म्हणजे जिम याची प्रत्येकी 1,500 रुपये फीस घेतात. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुठलीही लायब्ररी, इव्हन एक डंबेलसुद्धा इथे प्रकार या कॉलेजमध्ये अवेलेबल नाही. त्याचबरोबर अक्षरशः असा एक प्रॉब्लेम होतो आहे की विद्यार्थ्यांना खाली बसून अभ्यास करावा लागतो आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणापासून मातीमध्ये राहून मातीमध्ये जगलो आणि मातीमध्ये शिकलो आहे, मातीवर बसून शिकलो आहे. तर या ठिकाणी बी आम्ही खाली बसूनच अभ्यास करू शकतो आहे. परंतु शोकांतिका ह्या गोष्टीची वाटते की माझ्या बापाने मला 1-1 रुपया करून या ठिकाणी पैसे पाठवलेत आणि आज ज्या फील्डला समाजामध्ये एक उच्च दर्जाचा समजलं जातं, आज त्याच फील्डचे जे डॉक्टर आहेत आज त्यांच्यावर खाली बसण्याची वेळ येते. म्हणजे आपल्या कॉलेजचे, आपल्या महाराष्ट्राची एकंदरीत जी काही आरोग्य सिस्टम ती किती प्रकारे किती पटीमध्ये सध्या व्हेंटिलेटरवर आहे, आपण ह्या माध्यमातून आपण समजू शकतोय. तर दुसरीकडे गोंदियाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन केले त्यावेळी विद्यार्थ्यांकडून ग्रंथालय आणि जिम करिता 1500 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात आली. मात्र दोन्ही सुविधा महाविद्यालयाने पुरवल्या नाही. तर मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील 1 BHKच्या एकाच खोलीत 10च्या वर विद्यार्थी राहत असल्याने विद्यार्थ्यांना चक्क खाली झोपावे लागत आहे. तर मेडिकल कॉलेजची स्वतंत्र इमारत नसल्याने तिन्ही इयरच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्ग खोलीत बसून शिकावे लागल्याने उद्याच्या भविष्य असणारे डॉक्टर कसे घडतील असा प्रश्न या निमित्ताने विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. की एका 1 BHK फ्लॅटमध्ये 9 ते 10 जणी राहत आहे. सर 9 ते 10 जणी सोडा बेडसुद्धा नाही आहेत, झोपायला आम्ही खाली झोपतो आहे. 8 ते 10 जणीपैकी 2 बेड आहेत, 2 जणी फार तर 3 जणी झोपू शकतात त्या बेडवर. सर बाकी सगळ्या जणी खाली झोपतात आहे. वॉशरूमचे नळ, बेसिनचा नळ, असे बेसिक गोष्टीचं प्रॉब्लेम आहे सर. सर आम्ही जे आम्हाला अलॉटेड सर आहेत ज्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो, आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो. सर असं नाही की काम होत नाही, लाईट वगैरे बंद पडला की 4 दिवस लागतात. सर म्हणजे छोटे त्रास आहेत. अभ्यास बेडचे वगैरे जे प्रॉब्लेम सांगितले त्याच्यावर काय उत्तर मिळालं त्यांच्याकडून? त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी ऑर्डर दिलेले आहे, येतील बेड. सर पण मागचे 4 महिने झाले मी तरी खाली झोपते, माझ्याकडे बेड नाही आहे झोपायला. शेवटी आई बाबा असे म्हणतात की आम्ही घेऊन देतो. सर पण ही कॉलेजची जबाबदारी आहे की त्यांनी आम्हाला बेड दिले पाहिजे. सर दरअसल देखिए फ़ीस तो हमारा ईयरली हमसे फ़ीस लिया जाता है, जिम का भी और लाइब्रेरी का भी, बट उसके लायक फैसिलिटीज़ नहीं प्रोवाइड की जाती. जैसा इन्होंने कहा कि जिम के लिए हमारे पास एक भी डंबल तो अवेलेबल है ही नहीं बिल्कुल भी, और लाइब्रेरी का आपको हाल तो पता ही है. हमारे कॉलेज में टोटल ऑलमोस्ट एवरेज 700 स्टूडेंट्स होंगे, बट जो हमारा एक्चुअल लाइब्रेरी है, सेंट्रल लाइब्रेरी जिसे कहा जाता है, पहली बात तो 24 आवर अवेलेबल तो रहता नहीं. पहले शाम को 5 बजे बंद हो जाता है और उसकी कैपेसिटी और आई गेस 50 या 60 होगी. तो 60 कैपेसिटी वाले लाइब्रेरी में 700 बच्चे कैसे आएंगे सर? तो हमें एक अल्टरनेट ऑप्शन दिया गया है कि हम लेक्चर हॉल यूज़ कर सकते हैं पढ़ने के लिए,
और क्योंकि इस बार 3 ईयर बैचेस के जो एग्ज़ाम्स है, यूनिवर्सिटी एग्ज़ाम्स बहुत इंपॉर्टेंट होते हैं MBBS के लिए, आपको पता ही होगा, उनके लिए 2 लेक्चर्स हॉल अवेलेबल कराए गए हैं। लेकिन जो हमारे फर्स्ट ईयर और सेकेंड ईयर के बैचेज़ हैं, उनके जब भी लेक्चर्स होते हैं तो उन्हीं लेक्चर हॉल्स में होते हैं, तो इन्हें वहाँ से हटना पड़ता है और इंटरप्शन होता है इनकी पढ़ाई में। तो मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा, जैसा विशाल भाऊ ने किया है रिक्वेस्ट, कि हमें जल्द से जल्द एटलीस्ट लाइब्रेरी की सुविधा उपलब्ध कराई जाए, क्योंकि वो हमारे लिए बहुत ज़रूरी है। सब एक्सपेक्ट करते हैं कि GMC गोंदिया जो हॉस्पिटल है, KTS हॉस्पिटल, वहाँ पे हमारी ट्रीटमेंट अच्छी सी हो, लेकिन हमारी पढ़ाई का कोई ध्यान नहीं दे रहा है। हमारी पढ़ाई अच्छे से होगी तभी जाके हम फ्यूचर में अच्छे डॉक्टर्स बनेंगे, और अच्छे डॉक्टर्स बनेंगे तभी जाके हमारा हेल्थ केअर सिस्टम इम्प्रूव होगा। गोंदिया मतलब महाविद्यालयाचे सगळे विद्यार्थी इथे जमा झालो आहेत. आमच्या ज्या मागणी आहेत त्या आम्ही विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर पुरावं. आमच्या मागणीमध्ये आहे की पहिली गोष्ट आहे आमची लायब्ररी, जी की खूप कमी संख्या साठी उपलब्ध आहे. म्हणजे 60 ते 70 लोकांसाठी जागा आहे लायब्ररीमध्ये, पण आम्ही पूर्ण 700 ते 800 लोक आहेत. आणि त्याच्यावर उपाय आम्हाला सांगितलं गेलं आहे की लेक्चर हॉल वापरावे. बट लेक्चर हॉलमध्ये आमचे लेक्चर चालू असतात तेव्हा आमचे सिनियर लोक तिथे अभ्यास नाही करू शकत, आणि त्यांच्या अभ्यासामध्ये खूप मोठा डिस्टर्बन्स येतो, ज्याचा प्रभाव आमच्या पुढचे शिक्षण, अभ्यास व आमच्या परीक्षेवर पडणार. आणि दुसरी मागणी म्हणजे आमचे जे हॉस्टेल आहेत त्याच्यामध्ये एकेका फ्लॅटमध्ये आमचे 1 BHK सिस्टम्स आहेत. एकेका फ्लॅटमध्ये आम्ही 9 ते 10 जणी राहतो. त्यामध्ये आम्हाला अभ्यास करणं अशक्य आहे. एवढ्या गर्दीमध्ये आमचा अभ्यास पूर्ण ते होऊ नाही शकत. नंतर जिम आणि मेसचे आमच्याकडून पैसे घेतले जातात, पण जिम नाही उपलब्ध आहे. लाईक डंबल्स वगैरे आमच्याकडे काहीच नाही आहे. त्याची पण आम्ही विनंती करतो की आम्हाला लवकरात सगळं पुरावं. तर आंदोलक विद्यार्थ्यांची दखल स्वतः गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय कोतमारे यांनी घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी तोंडावर असलेल्या मेडिकल कॉलेजच्या परीक्षा कुठे अभ्यास करून द्यायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.